मार्गदर्शिका इयत्ता 8वी प्रॅक्टिस सेट 1.5. पहा पहिला प्रश्न. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड फाइंड द आन्सर्स ऑफ गिवन क्वेश्चन्स गिवन बिलो. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. नंबर लाईन त्यांनी दिलेली आहे. पहा पहिला प्रश्न. कोऑर्डिनेट ऑफ विच पॉइंट इज +1/7. पहा 0च्या उजव्या साईडला कधीही कोणते चिन्ह असतात? प्लस असतात. आणि प्लसचं कोण आहे? एल. माझं उत्तर काय येणार आहे? एल या पॉइंटचा कोऑर्डिनेट 1/7 आहे, धन. ओके. पुढचा प्रश्न. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ ए? ए चा कोऑर्डिनेट कोण आहे? पहा कोण आहे इथे? -4/7. इथे आहे -4/7. एक लक्षामध्ये घ्यायचं, पेपर सोडवताना चिन्हांकडे काळजीपूर्वक पाहायचं. बराच वेळा 4.7 मध्ये आपलं हे यालाही टिक करू शकतो, यालाही टिक करू शकतो. डोकं शांत ठेवून आपलाच ऑप्शन टिक करायचा आहे. पुढचा प्रश्न तिसरा घेऊया. फाइंड द डिस्टन्स बिटवीन सी अँड डी अँड डिस्टन्स बिटवीन एल अँड एम अँड राईट विच डिस्टन्स इज ग्रेटर. कोणता डिस्टन्स मोठा आहे ते पाहायचे. सी आणि एल का एल आणि एम? सुरुवातीला काढूत आपण डिस्टन्स सी डी. सुरुवातीला काय करायचं असतं? सी डी मध्ये काढत असताना सुरुवातीला डी चा कोऑर्डिनेट घ्यायचा असतो. पहा डी ला कोण आहे? -1/7. कोण आहे हा? -1/7. त्याच्यामध्ये मायनस करत असतं सी चा डिस्टन्स. सी चा डिस्टन्स काय आहे? 2/7. सी चा कोऑर्डिनेट वजा करायचा आहे. पण इथे वजा, हा पण चिन्ह वजा आहे आणि हे पण वजा आहे, त्यामुळे काय करू आपण? हे कंसामध्ये घालूयात. ओके. आता कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर आतल्या संख्येचा मेकअप करायचा. म्हणजे काय? प्लस असेल तर मायनस करायचा, मायनस असेल तर प्लस करायचा. इथे मायनस आहे, बाहेर येऊन काय होणार आहे? प्लस होणार आहे. -1/7 प्लस 2/7. एक संख्या धन एक संख्या ऋण आहे, यांची वजाबाकी करून मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं असतं. 1/7. काय उत्तर येणार आहे? +1/7. आता काय करूया आपण? एल आणि एम चे डिस्टन्स काढूयात. डिस्टन्स एल एम. एम चा कोऑर्डिनेट लिहूयात. एम चा कोऑर्डिनेट पाहिजे कोण आहे? इथे 1/7 आहे, 3/7 इथे असणार आहे, +2/7 वजा एम चा कोऑर्डिनेट करायचा आहे. सॉरी, एम चा लिहिलाय, आता एल चा करायचा. एल चा किती आहे? 1/7. तो अधिक आहे, कंसात नाही लिहिला तरी चालेल. इथे येणार आहे 2/7 वजा 1/7. हा अधिक आहे, हा वजा आहे, यांची वजाबाकी करून उत्तर येणार आहे 1/7. पहा दोन्ही कसे आले आहे? इक्वल आले. म्हणजे दोन्ही डिस्टन्स कसं आलं? इक्वल आलं. आता ऑप्शन शोधूयात. डिस्टन्स बिटवीन सी अँड डी can't say both distance are equal. distance between L and M कोणता मोठा आहे? तर कोणतंही मोठं नाही, दोन्ही सेम आले. उत्तर येणार आहे both distance are equal. ओके. चौथा प्रश्न घेऊया. what is the distance between the points Q and A? Q and A मध्ये डिस्टन्स काढायचा आहे. डिस्टन्स QA is equal to A चा कोऑर्डिनेट लिहून घेऊया. सुरुवातीला -4/7 मायनस क्यू. क्यू चा किती पहा? इथे येणार आहे 4/7 आणि इथे असणार आहे 5/7. 5/7 -5/7. दोन्ही मायनस मायनस यांची बेरीज होऊन काय उत्तर आहे? -9/7. पण एक लक्षात घ्यायचं, डिस्टन्स हे कधीही वजामध्ये नसतं. अंतर ही राशी कधीही वजामध्ये नसते, म्हणून उत्तर आपलं काय येणार आहे? +9/7. पाचवा प्रश्न. फाइंड द पेअर ऑफ पॉइंट्स. कसे पॉइंट्स होते? सच दॅट कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉइंट्स आर अपोजिट नंबर. सगळ्यात पर्यंत अपोजिट नंबर्स काय असतात पहा? अपोजिट नंबर असे असतात. +5 चा अपोजिट नंबर असतो -5. +10 चा अपोजिट नंबर असतो -10. म्हणजे फक्त चिन्हांचा बदल करायचा असतो की अपोजिट नंबर तयार होतात. ठीक आहे. आता ए आणि एम चे कोऑर्डिनेट काय आहेत? ए आणि एम. एम आहे, ए आहे -4/7 आणि एम आहे 2/7. एन आणि बी. एन आहे 3/7 अँड बी आहे कोण आहे? -3/7. -3/7. पहा हे नंबर सेम आहेत, फक्त यांच्या चिन्हामध्ये बदल आहे. उत्तर आपलं काय? सेकंड पॉइंट येणार आहे. तरी पण तिसरं चौथं करून घ्या. सी चा काय आहे? -2/7 आणि एल कोण आहे? 1/7. लिहायची पण गरज नसते, परीक्षेला आपण नजरेने सुद्धा एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. क्यू आणि ए 5/7 आणि ए आहे आपला -4/7.
म्हणजे हे उत्तर येते आपलं एन आणि बी हे अपोजिट नंबर्स आहेत. क्वेश्चन नंबर 6 पहा. ह्या नंबर लाईन वरती 6 आणि 7 डिपेंड आहे. कंपॅरिझन ऑफ टू नंबर्स आर शोन बाय द साइन्स. चूज द करेक्ट रिलेशन. पहा इथे पहिला जो ऑप्शन आहे पहा तो -2/3 आणि -1/3. पहा जसं जसं आपण संख्या म्हणजे नंबर लाईन मध्ये लेफ्टला येतो तसे तसे त्याची संख्याची किंमत कमी कमी होत जाते आणि जसं आपण राईटला जातो तशी संख्याची किंमत वाढत जाते. आता 1/3 -1/3 इथे आहे आणि -1/2 इथे आहे. म्हणजे 1/3 च्या लेफ्ट साइडला 2/3 आहे म्हणजे हा मोठा आहे आणि हा छोटा आहे. दिस इज ग्रेटर अँड दिस इज स्मॉलर. इथे काय दिलंय हा मोठा दिलाय त्यामुळे हे ऑप्शन आपलं चुकीचं येणार आहे. दुसरं ऑप्शन पहा -2 हा छोटा सांगितलाय -2/3 पेक्षा. -2 इकडे आहे आणि -2/3 -2/3 च्या लेफ्ट साइडला आहे -2 म्हणून -2 हा -2/3 पेक्षा छोटा आहे. करेक्ट. हा नंबर लेफ्टला जो नंबर लेफ्टला असतो तो छोटा असतो. पुढचं पहा आन्सर मिळाले आपल्याला तरी पण करून पाहू. पॉझिटिव्ह नंबर कधीही निगेटिव्ह नंबर पेक्षा मोठा पाहिजे असतो. नंबर लाईन न पाहताही आपण याचा आन्सर देऊ शकतो की हे चुकीचं आहे. इथे काय साईन पाहिजे असं साईन असतं तर हे ऑप्शन करेक्ट आलं असतं. पण त्यांनी काय सांगितलंय मायनस नंबर हा त्यांनी मोठा दिलाय म्हणजे हे ऑप्शन रॉंग आहे. इथे पहा जस दोन्ही नंबर मायनस आहे हा नंबर मोठा आहे पण मायनस असल्यामुळे हा नंबर इकडे येणार 3/3 -3/3 कुठे येणार आहे आधी येणार आहे आणि त्याच्या लेफ्टला हा नंबर येणार आहे कारण हा कोण 3 जर भाग दिला आपण तर -7/3 काय होतो पूर्णांकात येतोय 2.1 असा येतोय. मग हा मोठा आहे पण निगेटिव्ह असल्यामुळे हा छोटा येणार त्यामुळे हेच नंबर साईन चुकीचं येतंय. हा नंबर लेफ्टला आणि हा नंबर त्याच्या राईटला येतो. राईटचा नंबर हा मोठा असतो. ऑप्शन 2 आला आहे याचा. पहा पुढचा प्रश्न. फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स ऑफ कंपॅरिझन ऑफ टू नंबर्स. सेम क्वेश्चन आहे. पहा 0 पेक्षा प्लस संख्या कधीही मोठी असते. 0 पेक्षा प्लस संख्या कधीही मोठी असते आणि 0च्या राईट साइडला आहे त्यामुळे ऑप्शन पहिलंच आपलं उत्तर येत आहे. तर दुसरा नंबर पाहू. मायनस संख्या कधीही 0 पेक्षा मोठी नसते त्यामुळे हे ऑप्शन रॉंग होणार आहे. इथे मायनस इथे प्लस इथे पण रॉंग आहे. ही प्लस संख्या जी असते प्लस नंबर हा कधीही मायनस पेक्षा मोठा असतो. आणि इथे काय पहा 7/3 आणि 2/3 दोघंही पॉझिटिव्ह आहेत. 7/3 ज्याचा अंश मोठा जर छेद समान असतील इफ डिनॉमिनेटर आर सेम्स ज्याचा न्यूमरेटर मोठा तो संख्या मोठी असते. इथे उलट चिन्ह पाहिजे होतं म्हणजे हा ही ऑप्शन रॉंग आले. ऑप्शन काय आला आपलं करेक्ट फर्स्ट.